यामध्ये एक महत्त्वपूर्ण प्रश्न असा उभा असतो की जेव्हा ईश्वराने मनुष्याचे सर्वसाधारण आयुष्य 100 वर्षे ठरविले आहे, तेव्हा तो अकाली मृत्यूने प्रेत योनीस का प्राप्त झाला? ह्याचे उत्तर भगवान श्रीकृष्णांनी हे मानले आहे की वास्तविक संसारामध्ये जन्म घेणारे सर्व मानव जातीचे आयुष्य 100 वर्षे ठरविले आहेत, परंतु मनुष्य आपल्या दुष्कर्माने किंवा दुराचाराने वा पूर्वजन्मीच्या पापाने स्वतःच आपल्या आयुष्याचे मातेरे करून घेत असतो. तेच त्याच्या अधःपतनाचे कारण होय. ह्या प्रसंगाने ह्या गोष्टीचे स्पष्ट रूपाने खंडन होते की ब्रह्मदेवाने मानवजातीचे जे आयुष्य ठरवून दिले आहे त्याचे एक क्षणही फरक असू शकत नाही. जे लोक भाग्यवादाच्या सिद्धांताचा वास्तविक तात्पर्य समजू शकत नाही, राई न घटता तिळातिळाने जीव निशंक वाढत जाओ या उक्तीचे प्रमाण मानित असतात, ते विचार शक्तीने शून्यच असतात. गरुडाच्या शंकेचे समाधान करताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे पक्षींद्र, मनुष्य वास्तविक 100 वर्षे जिवंत राहणारा प्राणी आहे. जसा की वेद भगवानाने जीवन शरद शतात आदी वाक्याने सुस्पष्ट केले आहे, परंतु आपल्याच बदकर्माच्या प्रभावाने तो लवकरच नष्ट होऊन जातो. हा मनुष्य प्राणी वेदांचा कधी अभ्यासच करीत नाही व वंश परंपरानुसार चालत असलेले धर्मानुकूल कर्तव्याचे पालन सुद्धा करीत नाही. त्याच्यामध्ये अधिकतर आळस भरलेला असतो. त्यामुळे तो श्रेष्ठ कर्मापासून विन्मुख होऊन नीच कर्माच्या आहारी जाऊन पापाचेच आचरण करीत असतो. तो जेथे जेथे जातो तेथे तेथे त्याला फुकाचे खाण्याची सवयच लागून गेलेली असते. अशा प्रकारच्या खाण्यापिण्याने आणि भोगाच्या इतक्या आदी होऊन गेला असतो की त्यातच तो रममान झालेला असतो. त्यामुळे अशाच खोट्या नाट्या प्रकाराने तो आपल्या बहुमूल्य आयुष्याचे मातेरे करून घेत असतो. जो ब्राह्मण श्रद्धा ठेवीत नाही, अपवित्र राहणारा, जप तपापासून परांगमुख, मंगल कार्यास कधीच हजर राहत नाही, मदिरापान आदी दुष्कर्मात आसक्त असतो, तो लवकरच यमराजाद्वारे का नाही दंडास पात्र होणार. ह्याच प्रकारे जो क्षत्रिय राजा प्रजेचे रक्षण न करता प्रजेस वेढीस धरतो, आपल्या सर्व वेळ आणि राज्याचे सर्व धन दुर्व्यसनात खर्च करीत असतो, अथवा जो पापामुळे युद्धात पाठ दाखवितो, त्यास यमदरबारात दोषी का ठरवण्यात येऊ नये. वैश्ववर्णी जी व्यक्ती समाज उपयोगी कार्याचा त्याग करून खोटे व्यवहार केवळ मनुष्यास फसविण्यासाठीच व धन गोळा करण्यासाठीच वेळ घालवितो, त्याला सुद्धा यमयातना भोगाव्याच लागतात. समाज सेवा करण्याऐवजी हानिकारक मार्गानेच चालणारा शूद्रही यमदरबारी दंडास पात्र होतो. सर्व गोष्टीचा सारांश असा आहे की जो मनुष्य नित्यदिनी स्नान, ध्यान, दान, जप, होम, स्वाध्याय, ईश्वर उपासना आदी धर्मविहित कर्माचा त्याग करून आळस दुर्गुणातच पडलेला असतो, त्याचे सुद्धा जीवन व्यर्थच होय. ह्याच प्रकारे जी व्यक्ती आपले जीवन लोकोपयोगी किंवा ईश्वर भक्तीत घालवित नाही, त्याचे सुद्धा आयुष्य पाहिजे तेव्हा नष्ट होऊन जाते. वास्तवात मानव जीवन